नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण कायम निरोगी कसं जगायचं हे जाणून घेतो थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून. खरं तर ना, आपण कितीही प्रसन्न राहायचं, सुदृढ राहायचं असं मनातून जरी ठरवलं तरी काही आजार असे असतात जे आपल्याला त्रासदायी ठरतात, शिवाय ते सोसवतही नाहीत आणि कुणाला सांगताही येत नाहीत, कारण ही असतात अवघड जागेची दुखणी. मात्र काळजी नसावी. आता आरोग्य क्षेत्रात एवढी क्रांती झालेली आहे की लहानातल्या लहान आजारापासून ते मोठ्यातल्या मोठ्या आजारापर्यंत आज उपचार उपलब्ध आहेत. आजचा आपला विषय आहे मूळव्याध भगंदरवर विना शस्त्रक्रिया उपचार, ज्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे. नमस्कार, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही डॉक्टरांची सविस्तर ओळख करून घेऊया. गेल्या 40 वर्षांपासून मूळव्याध भगंदर गुदरोग उपचार क्षेत्रात अखंड समर्पित सेवा देणारे एक प्रख्यात आयुर्वेदाचार्य म्हणजे डॉक्टर विवेक लोळगे. आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत त्यांनी 50,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. त्यामध्ये अगदी नवजात बालकांपासून 85 वर्षांपर्यंतच्या रुग्णांचा समावेश आहे. त्यांची उपचार पद्धती पूर्णतः आयुर्वेदावर आधारित असून ओझोनयुक्त क्षारयुक्त चिकित्सा या विशेष तंत्राद्वारे मूळव्याध भगंदर आणि फिशर यांवर विना शस्त्रक्रिया सुरक्षित कायमस्वरूपी उपचार ते करतात. त्यांनी महाराष्ट्रभर आरोग्य शिबिरं, जनजागृती अभियान आणि रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. 10,000हून अधिक गरजू रुग्णांवर मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार करून त्यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी सिद्ध केलेली आहे. वेळोवेळी त्यांच्या सेवांचा लाभ हा श्रीलंका, लंडन, दुबई, नायजेरिया इत्यादी देशांतील रुग्णांनीही घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे या विशेष अशा कार्यासाठी त्यांना आजवर विविध नामांकित अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आलेला आहे. झी 24 तास हेल्थ अवॉर्ड हा त्यांना एकनाथ शिंदे आणि जयंत पाटीलजी यांच्या हस्ते देण्यात आला होता 2019 साली. त्याचबरोबर हितगुज आरोग्य सन्मानाने सुद्धा त्यांना गौरविण्यात आलेलं होतं. ठाणे सन्मान पुरस्कार 2020 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. सुवर्णकार सेवा संस्था पुरस्कार 2021 सुद्धा त्यांनी पटकावलेला आहे. तमास आयकॉनिक अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर IEA इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सुद्धा त्यांना गौरविण्यात आलेला आहे. 9 प्लॅनेट्स हेल्थ अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 2023 साली त्यांचा हा सन्मान झाला होता. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम नॅशनल अवॉर्ड फॉर बिझनेस एक्सलन्स इन प्रोक्टॉलॉजी या पुरस्कारानं सुद्धा त्यांना गौरविण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवणार आहोत. आणि त्याचबरोबर जशी मी ओळख करून दिली होती की डॉक्टर लीनता लोळगे सुद्धा आपल्याबरोबर उपस्थित आहेत. त्या ओझोन थेरपीमधील तज्ज्ञ आहेत. 1990 पासून त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. मूळव्याध फिस्तुला सल्लागार म्हणून त्या रुग्णसेवा देतात. ओझोन थेरपीसाठी त्यांना देखील आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. 2022 मध्ये त्यांना ठाणे गौरव पुरस्कारानं गौरविण्यात आलं. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून मूळव्याध भगंदरवर विना शस्त्रक्रिया उपचार कसे करता येतात हे जाणून घेऊया. सुरुवात करते डॉक्टर विवेक आपल्यापासून की ओझोन क्षारयुक्त चिकित्सा आपण जी ही उपचार पद्धत अवलंबता त्याविषयी सांगा सुरुवातीला. आपण आधी मूळव्याध भगंदरमधला थोडासा थोडक्यात आहे घेऊया. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या जागी येणारे मांसांकुर, त्याला आपण मूळव्याध म्हणतो. आणि मूळव्याध झाल्यानंतर शौचाची जागा छोटी होते, त्यामुळे तिथे चिरा पडतात, त्याला आपण फिशर म्हणतो. त्या फिशरमध्ये स्टूलचे पार्टिकल्स अडकून आतमध्ये ट्रॅक तयार होतो, त्याला आपण फिस्च्युला म्हणतो. फिस्च्युलामध्ये एक छोटीशी पुळी बम्सवरती येते आणि त्याच्यातून पूस्राव रक्तस्राव येत राहतो. तो भगंदर त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. तर हे भगंदर हा जास्त किचकट असतो, कारण त्याच्यातून कंटिन्युअसली घाण निचरा होत असतो. आणि मिठा दर आणि छोटी छोटी खुजली हा शॉर्टमध्ये त्याचा एक परिचय आहे. आणि मूळव्याधीमध्ये मात्र रक्तस्राव होतो, काहींना होत नाही, काहींना होतो. म्हणजे रक्ती मूळव्याध आणि सुकी मूळव्याध हे असे दोन त्याच्यामध्ये प्रकार आहेत. बाहेर आलेले पाईल्स म्हणजे प्रोलॅप्स पाईल्स म्हणतात आणि आतमध्ये पाईल्स असतात ते इंटरनल पाईल्स म्हणतात. इंटरनल पाईल्स बहुतेक वेळेला रक्ती मूळव्याध असते, म्हणजे त्याच्यातून रक्त वाहतं, फुगतात आणि फुटतात. परंतु जे सुके मूळव्याध आहेत त्याच्यामध्ये रक्त येत नाही, पण ते फुगत जातात आणि मग गुदद्वाराच्या बाहेर मोठं असं स्ट्रॉबेरीसारखं अंकुर आल्यासारखं रुग्ण म्हणतो की आम्हाला कालच बाहेर आलं. पण त्याची सुरुवात आतपासून झालेली असते आणि आतमधून झाल्यानंतर ती वाढायला जवळजवळ महिना 2 महिने जातात आणि मग ते एकदम पटकन बाहेर येतं आणि रुग्ण म्हणतो आम्हाला कालच हे बाहेर आलं. अशा प्रकारचे हे जे मूळव्याध आहेत, भगंदर आहे, याच्यातलं शॉर्ट परिचय मी सांगितला.
आता त्याच्यावरती ओझोन क्षारसूत्र हे माझं रिसर्च आहे. क्षारसूत्र हे सुश्रुतच्या काळापासून चालत आलेलं आहे. म्हणजे एका प्रकारच्या दोऱ्यावरती एक प्रकारचं औषधात क्षार लावायचे आणि मग तो सूत्र त्या मूळव्याधीवरती किंवा भगंदरमध्ये घालायचं. परंतु आम्ही ह्या ओझोन म्हणजे ऑक्सिजनचं O2 ते कन्वर्ट करतो ओझोनमध्ये आणि हे ओझोन त्या क्षारसूत्रावरती टाकतो आणि ते क्षारसूत्र असं संपूर्ण मसाल्यायुक्त ओझोनयुक्त हे आपण त्याच्यावरती पाईल्सवरती आणि भगंदरवरती वापरतो. पाईल्सवरती माइल्ड क्षारसूत्र असतं आणि फिस्ट्युलामध्ये स्ट्रॉंग क्षारसूत्र असतं. म्हणजे क्षार फिस्ट्युलाचा आपला जो ट्रॅक आहे आपल्याला संपूर्ण स्क्रॅप करायला लागतो म्हणून तो क्षार स्ट्रॉंग असतो आणि पाईल्स हे सौम्य असतात त्यामुळे ते आपोआप फक्त कटिंग आणि हिलिंग व्हावं याप्रमाणे ते सौम्य असतात. याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की आपण जे ओझोन क्षारसूत्र वापरतो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्पायनल ॲनेस्थेसिया देत नाही. मणक्यात इंजेक्शन देऊन बधीर करत नाही. हे फक्त लोकल ॲनेस्थेसिया देतो. लोकल ॲनेस्थेसिया दिल्यानंतर जे पाईल्स आहेत त्याच्यावरती आपण डोक्याला केसाला रबर बांधतो त्याप्रमाणे हे एक प्रकारचं ओझोन क्षारसूत्र त्याला नुसतं चिकटवलं जातं. हे चिकटवल्यानंतर वरचे पाईल्स आपोआप सुकून गळून पडतात. याच्यामध्ये कुठेही कटिंग नाही, कुठेही टाके नाहीत, ब्लेड नाही, कात्री नाही, लेझर नाही. लेझर म्हणजे ब्लेडने कापायच्या ऐवजी लेझरने कापतात. म्हणजे हे आपल्याला लेझर पण नाही, फक्त त्याला चिकटवणं आणि पेशंटशी बोलता बोलताही प्रोसेस करणं. जसं आपण डोक्याला रबर बांधतो तेवढ्याच सोप्या पद्धतीने या पाईल्सला संपूर्ण स्टार्टपासून एंडपर्यंत म्हणजे इंटरनल स्फिंक्टरपर्यंत आपण ते संपूर्ण ते टाय करून टाकतो. ओझोन याचं काम असं असतं की हे अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी असते. आपली शौचाची जागा असते ती इन्फेक्टेड असते त्यामुळे इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण हे जे ओझोन वापरतो याच्यामध्ये इन्फेक्शन व्हायचा प्रश्न नसतो. हे ओझोन पाईल्सला बांधून ठेवलं का मोड आपोआप सुकतात, आकसतात आणि सुकून पडतात. तशाच प्रकारे फिस्ट्युलामध्ये सुद्धा या ट्रॅक आहे त्याच्यामध्ये आम्ही हा ओझोन क्षारसूत्र घालतो आणि ते संपूर्ण त्याला चिकटवून ठेवतो. त्यामुळे आतमधला जो ट्रॅक आहे तो स्क्रॅप होतो. नारळ कसा खवतो त्याप्रमाणे हे स्क्रॅप होतो आणि त्याच्यातला सगळा पू, डेड टिश्यू, नेक्रॉस भाग सगळा आपोआप बाहेर फेकला जातो आणि हा आपोआप बाहेर फेकल्यानंतर जो ट्रॅक असा आहे तो ओपन होतो आणि संपूर्णपणे न कापता ही संपूर्णपणे चिकित्सा होते. या चिकित्सेमध्ये तुम्हाला हे कोणतेही बेशुद्ध करण्याचं झोपेचं औषध दिलं जात नाही. फक्त लोकल ॲनेस्थेसिया म्हणजे लोकल बधीकरण केलं जातं. अशी सोपी चिकित्सा म्हणून आणि हे मी डेव्हलप केली आहे म्हणून त्याला मी माझं नाव ओझोन क्षारसूत्र ठेवलेलं आहे. अच्छा, बरं डॉक्टर, बऱ्याचदा असं पाहण्यात आलंय की मूळ व्याधावर किंवा भगंदरवर शस्त्रक्रिया झालेली असते पण तरीसुद्धा काही वर्षांनंतर हे आजार पुन्हा एकदा येतात, पुन्हा उद्भवतात. तर असे जे गुंतागुंतीचे मूळव्याध आणि भगंदर आजार असतात त्यांवर सुद्धा आपण विना शस्त्रक्रिया उपचार करू शकता? माझ्याकडे बरेचसे रुग्ण इतर ठिकाणी ऑपरेशन करून माझ्याकडे येतात. त्याचं कारण कोणत्या डॉक्टरचं हे नसतं. त्यांची जी मेथड आहे ते कटिंग आहे. म्हणजे लेझरने जरी केलं तरी कापतात आणि सर्जरी केली तरी कापतात. कापलेले केस, कापलेले नख, कापलेलं झाडं परत वाढतं. मग त्या डॉक्टरची काही चूक नसते, त्यांच्या प्रोसेसची चूक असते. आणि मी कुठेही कापाकापी करत नाही. मी आपण त्या मुळापाशी ते चिकटवून ठेवतो त्यामुळे ते आकसून सुकून जातं. सुकून गेलेला भाग परत येत नाही. डोक्यावर ॲसिड टाकलं ते केस येत नाही. डोक्यावरती क्षार लावले तर तिथे चुना, क्षार म्हणजे चुना सारखं काय औषध लावलं तर तिथे परत केस किंवा झाड उगवत नाही. अशा प्रकारची ही सुकून जाण्याची ट्रीटमेंट आहे. आत्ताच इथे मला येण्यासाठी आता सकाळीच एक पेशंट आला की तो एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून आला होता आणि 1.5 महिन्यापूर्वी केलेलं. तर त्याचा संपूर्ण गुदद्वार बाहेर आलं होतं. तो मला बोलला 2 महिन्यापूर्वीच माझं सगळं ऑपरेशन झालेलं आहे आणि लेझरने केलेलं आहे. परंतु लेझरने करूनसुद्धा तिथेच परत त्याच जागेवरती संपूर्णपणे स्वेलिंग आलं आणि ते संपूर्ण मांस जे कापलेलं होतं ते परत वाढलं आणि ते जास्तीत जोर देऊन कारण त्या याच्यामुळे ऑपरेशनमुळे त्याला ॲनल स्टिक्चर झालं म्हणजे गुदद्वार टाईट झालं. आता टाईट गुदद्वारामधून शौचाला जोर देताना त्या सगळंचं सगळं अंग बाहेर आलं, प्रोलॅप्स झाला आणि मला इथे यायचं होतं तेव्हा घाईमध्ये त्याला लोकल ॲनेस्थेसियामध्ये देऊन त्याची संपूर्ण ट्रीटमेंट केली. त्याचं सगळं अंग जे होतं ते बांधून आतमध्ये गेलं आणि आपण जे क्षारसूत्र केले ते आता 3-4 दिवसामध्ये तो संपूर्ण नॉर्मल पोझिशनमध्ये माझ्याकडे येईल. अशा प्रकारचे अनेक पेशंट म्हणजे ताजं उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगितलं की हे प्रोलॅप्स पाईल्सचे ऑपरेशन करून लेझर करून तो माझ्याकडे आला होता. तर अशा प्रकारचे बरेच जण आहेत. विशेष करून पाईल्सच्याच बाबतीत तर होतच होतं पण फिस्ट्युलामध्ये हा फार प्रॉब्लेम होतो. फिस्ट्युलामध्ये संपूर्ण ॲनसमध्ये ट्रॅक असतो पण तो सर्जन ट्रॅकपर्यंत कापू शकत नाही कारण ट्रॅकपर्यंत कापलं
तर ॲनस ओपन होईल आणि त्याचा स्टूल कंट्रोल जाईल. म्हणून सर्जन काळजी घेतो की त्या गुदद्वारापर्यंत न कापता बाहेरूनच इन्सिजन घेतात. म्हणजे गुदद्वाराच्या बाहेर बम्सवरती इन्सिजन घेतलं जातं आणि ते इन्सिजन कालांतराने छोटा पार्ट राहिलेला असतो, त्यामुळे भगंदर त्याच्यामुळे परत रिपीट होतं. परंतु आपल्या क्षारसूत्राचं सेफ्टी अशी आहे की ते गुदद्वारा त्या पिटिकेपासून गुदद्वारापर्यंत संपूर्णपणे मी टोटल बांधून ठेवतो, ज्याच्यामध्ये कोणताही पार्ट थोडेसा पार्टसुद्धा राहत नाही. म्हणजे संपूर्ण टोकापर्यंत स्क्रॅप होऊन फिस्टुला ओपन होतो, त्यामुळे काही राहत नाही, कापत नाही, त्यामुळे शौचाचा कंट्रोल जात नाही, कोणत्याही प्रकारचं त्याला रिस्क नाही, बसण्याला काही प्रॉब्लेम नाही. अशा रीतीने सोप्या पद्धतीने केल्यामुळे माझ्या प्रोसेसमध्ये फिस्टुलासुद्धा रिकरन्स होत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिस्टुलाबरोबर बऱ्याच वेळेला पाईल्स असतातच. पाईल्समुळे फिशरमुळे फिस्टुला हे सायन्स आहे. पण फिस्टुला करत असताना फिस्टुलामध्ये पस असतो, बॅक्टेरिया असतात, म्हणून सर्जन पाईल्स कापायला जात नाहीत. कारण फिस्टुलाचं इन्फेक्शन पाईल्समध्ये होईल आणि संपूर्ण रक्तामधून सेप्टिक होईल, म्हणून सर्जन काळजी घेतात की सेप्टिसिमिया होऊ नये म्हणून. पण मी कुठेही कापतच नाही आहे, मी फक्त फिस्टुलामधून तो माझा जे क्षारसूत्र आहे ओझोनचं ते त्याच्यामध्ये घालतो आणि त्याच वेळेला सेम टाईमला तिन्ही पाईल्स बांधून ठेवतो. आता तिन्ही पाईल्स बांधून ठेवले, फिस्टुला पण बांधून ठेवला, म्हणजे काहीही त्याच्या शिल्लक ठेवत नाही. मुळव्याध पण जाते मुळापासून, भगंदर पण मुळापासून जातो. आणि ही सगळी प्रोसेस 6 ते 7 मिनिटामध्ये पेशंटची गप्पा मारताना करतो. त्यामुळे रिकरन्स नाही, कंट्रोल जात नाही, कोणत्याही प्रकारचं ब्लिडिंग नाही, ॲडमिशन नाही, बेशुद्ध करायची गरज नाही किंवा मणका दुखायची गरज नाही. अशा प्रकारची सोपी ट्रीटमेंट केल्यामुळे किती गुंतागुंतीचं असू द्या, मल्टिपल फिस्टुलामध्ये सुद्धा आपली फिस्टुलाची जी ओझोन क्षारसूत्र चिकित्सा आहे ही फार उपयोगी आहे. मल्टिपल फिस्टुला म्हणजे गुदद्वारावरती 5-5, 6-6 पुळ्या येतात आणि 5-5, 6-6 पुळ्या कापायला सर्जनला त्रासदायक होतं, कारण अख्खा मांसाचा भाग काढायला लागेल. पण आपण त्याच्यामध्ये त्या केमिकल ते ओझोन क्षारसूत्र घालतो, त्याच्यामुळे कुठेही किती भोकं असू द्यात ते दोरे बांधले का आपलं काम होऊन जातं. याच्यामध्ये रिस्क फॅक्टर नसल्यामुळे सगळ्या प्रोसेस, सगळे भगंदर ॲट अ टाईम करतो. म्हणजे आज अर्धा केला, मग नंतर 8 दिवसांनी दुसरा करू, हे माझ्याकडे नाही. त्यामुळे याच्यामध्ये रिकरन्स नाही. अच्छा, अतिशय सविस्तर माहिती आपण दिलेली आहे डॉक्टर विवेक. आता डॉक्टर लीनता, आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की नेमकी ही ओझोन चिकित्सा पद्धती काय असते आणि विशेषतः पायलोनिडल सायनससाठी ती कशी वापरली जाते. हां, आत्ता सरांनी जसं सांगितलं की ऑक्सिजन म्हणजे O2 आहे आणि ओझोन म्हणजे O3 आहे. तर आपण ऑक्सिजन सिलेंडरला एक मशीन लावून त्याचं O3मध्ये रूपांतर करतो, म्हणजे ओझोन. तुम्हाला माहिती की आपण थंड हवेच्या ठिकाणी गेलं किंवा समुद्रकिनारे गेलं की आपल्याला प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून ओझोनचा एक लेअर असतो, त्या ओझोनचा वापर आपण ह्या प्रोसिजरमध्ये करतो. त्याच्यामुळे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीबायोटिक ह्याचं काम होतं. त्याच्यामुळे कोणतंही इन्फेक्शन होत नाही, इन्फेक्शन लगेच कवर होतं. त्याच्यामुळे सूज पुष्कळशा प्रमाणात पटकन कमी होते, पेन कमी होतं आणि पेशंट लवकर कव्हर होतो. ह्याचा वापर आपण पायलोनिडल सायनसमध्ये करतो. म्हणजे पायलोनिडल सायनस म्हणजे काय, तर पहिल्यांदा पाठीच्या मणक्यावर एक पोळी आलेली असते, त्याच्यामध्ये केसाचे पुंजके ते अडकलेले असतात. केस उलट्या बाजूला वर आल्यामुळे तिथे तो एक प्रकारचा फिस्टुला म्हणजे सायनस, त्याच्यातनं पू येते वाहतो. कधी कधी पाठीवर झोपायला जमत नाही आणि ह्याच्यासाठी मॉडर्न ट्रीटमेंटमध्ये रोम्बॉइड फ्लॅप किंवा झेड प्लास्टिक येथे केलं जातं, प्लॅस्टिक सर्जरी केली जाते. पण तिथे मांसल भाग कमी असल्यामुळे ती जखम लवकर भरून येत नाही. ह्या पायलोनिडल सायनसमध्ये पेशंट आपल्याकडे आला की आपण त्यात ओझोन क्षारसूत्र चिकित्सेद्वारे तिथे आपण एक प्रकारचा थ्रेड आतमध्ये घालतो. त्याच्यामुळे मुळासकट त्याचा स्क्रॅप होतो, इन्फेक्शन होत नाही आणि पटकन लवकर भरून येतो. नुसतं ह्याच्यातच नाही, पण डायबिटिक आता पेशंट असतात, तर डायबिटिक पेशंटमध्ये जखमा लवकर भरत नसतात. त्यामुळे त्या पेशंटला वाटतं की आता आम्ही ऑपरेशन केलं तर आमच्या जखमा भरतील की नाही, तर आपण ह्याच्यात काही कटिंग करत नाही आहे. अगदी तुमचं कितीही डायबिटीस वाढलेला असेल तरी आपण ते ओझोन क्षारसूत्र चिकित्सा सेफली त्याच्यामध्ये करू शकतो आणि पेशंटला वारंवार आपल्याकडे यायला लागत नाही. एकदा प्रोसिजरला आले की 5-6 दिवसानंतर एकदा चेकअपला येतात. फक्त
जर एखाद्याचा डीप फिश्युला असेल तर त्याला 2 ते 3 वेळेस यायला लागतं, नाही तर कोणालाही आपल्याकडे वारंवार यायला लागत नाही. लगेच ते त्यांची कामं करू शकतात, इवन स्कूटर चालू शकतात, 4 व्हीलर चालू शकतात, जिना चढू उतरू शकतात आणि कोणतंही डाएट रेस्ट्रिक्शन नाही आहे. म्हणजे बाकीच्या ठिकाणी कसं नॉनव्हेज खायचं नाही आहे, स्पायसी खायचं नाही, हिरवी मिरची खायची नाही किंवा गॅसेस होतील किंवा कॉन्स्टिपेशन होईल असे कोणतेही पदार्थ, वातूळ पदार्थ खायचं नाही असं सांगितलं जातं. तसं आपल्या प्रोसिजरमध्ये करायला सांगत नाही. अगदी पेशंट लगेचच वडापाव, मिसळपाव पण खातात, इवन नॉनव्हेजचं पण जेवण जेवू शकतात आणि हे सगळं ते एन्जॉय करतात. म्हणजे ट्रीटमेंट वन टाईम प्रोसिजर आहे, वन टाईम फॉलोअप आहे, परत यायची गरज नाही आहे आणि आपण त्याला लाईफ लॉंग गॅरंटी पण देतो आहे. तर अशी ही प्रोसिजर आपण पायलोनिडल सायनसमध्ये तर करतोच, पण जेंट्समध्ये टेस्टिक्युलर फिश्युला आहे, लेडीजमध्ये रेक्टोव्हॅजायनल फिश्युला आहे, ह्याच्यामध्ये पण वापरतो. इवन प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आपण ह्या प्रोसिजर करू शकतो, ते सेफ आहे. हार्ट पेशंट असतात, म्हणजे त्यांचे बायपास झालेली आहे, ब्लड थिनर म्हणजे रक्तपातळ व्हायच्या गोळ्या चालू असतात, पण अशा पेशंटमध्ये पण हे करतो. तसंच डायलिसिसचे पेशंट असतात, डायलिसिसच्या पेशंटला सुद्धा त्यांच्या 2 ट्रीटमेंटच्या मध्ये आपण ही प्रोसिजर करू शकतो. ॲडमिट व्हायची गरज नाही आहे. इवन बाहेर गावावरनं पण पेशंट आपल्याकडे येतात, म्हणजे फोनवर त्यांच्याशी सगळं व्यवस्थित डिस्कस केलं जातं. आल्यानंतर त्यांचं व्यवस्थित चेकअप केलं जातं, त्यांना नीट समजावून सांगितलं जातं आणि 7 to 8 मिनिट्सची प्रोसिजर करून अर्धा 1 तास थांबतात किंवा संध्याकाळी त्यांची गाडी आहे तोपर्यंत थांबतात आणि ते प्रवास करून जाऊ शकतात आणि त्यांना आपण वारंवार बोलवत नाही. अच्छा अच्छा. खरं तर ना ओझोन थेरपीविषयी आपल्या दोघांकडून खूप व्यवस्थित माहिती मिळालेलीच आहे. एक या व्यतिरिक्त प्रश्न पडलाय, खरं तर अनेक आपल्या प्रेक्षकांच्या मनातही तो प्रश्न असेल की मूळ व्याधाकडे जर आपण लक्ष दिलं नाही, त्यावर वेळीच उपचार घेतले नाहीत तर या मूळ व्याधातून कर्करोग होऊ शकतो असं म्हणतात. याविषयी काय सांगाल लीनता मॅडम? हां, कर्करोग होईलच असं आपण गॅरंटी नाही देता येत, पण त्याच्याकडे दुर्लक्ष नाही. आता लोकांना ब्लिडिंग होतं आहे, मग मला कॅन्सर असेल असं समजून ते घरातच बसले आणि खरंच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बाय चान्स खरंच कॅन्सर असेल तर त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्या स्टेजेस वाढत जातात. पण जर वेळेस तुम्ही मूळव्याध आहे का, फिशर आहे का, फिश्युला आहे, काय आहे हे नक्की डायग्नोसिस निदान लवकर करून घ्या. त्याच्यावर नवीन लगेच आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि त्यातनं 100 80% पेशंट लगेच कव्हर होतात. 10-20% जे पेशंट असतील एखादेस मे बी कॅन्सरचे असू शकतात, पण ते आपल्याला करत असताना, प्रोसिजर करत असताना किंवा निदान करत असताना आपल्याला संशय आला तर आपण त्याची बायोप्सी करू शकतो. बायोप्सी केल्यानंतर लगेच ट्रीटमेंट केली तर तुम्ही कॅन्सरसारख्या आजारातनं सुद्धा मुक्त होऊ शकता. अगदीच, पण ते अगदीच. घाबरून तुम्ही बसलात तर नको असलेला आजार नक्कीच बरा होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. खरं तर आपण खूप आम्हाला सखोल अशी माहिती देत आहे, पण आजच्या आपल्या या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा आहे. जर आपल्या प्रेक्षकांना आपल्याकडून स्वतः मार्गदर्शन मिळवायचं असेल, उपचार घ्यायचे असतील तर आपल्या रुग्णालयाविषयी त्यांना माहिती असायला हवी. डॉक्टर विवेक, काय सांगाल आपल्या माझं रुग्णालय? रुग्णालय म्हटलं का लोकांनाच भीती वाटते की आपण रुग्णालयात जायचं कसं, म्हणजे मोठी चिरफाड वगैरे होईल. पण माझ्या रुग्णालयाचं वैशिष्ट्य म्हणजे होम क्लायमेट आहे. इथे कुठे सलाईनच्या बाटल्या टांगलेल्या दिसत नाहीत, कुठे ऑक्सिजन लावायला लागत नाही. त्यामुळे पेशंट मस्तपैकी येतात, फिरतात आणि छानपैकी माझी प्रोसेस करून सगळ्या फॅमिलीबरोबर जेवण खावण करतात. म्हणजे कोणतं खायचं तेही पथ्य नसतं आणि लहान मुलं पण सुद्धा व्यवस्थित फिरतात. कोणाला त्याच्या सुईचं, इंजेक्शनचं भीती नसतं. 4 वर्षाच्या मुलाचं मी फिश्युला केलं, त्यालाही फक्त कॅडबरी दाखवून लोकल ॲनेस्थेशियामध्ये त्याचं फिश्युलाची ट्रीटमेंट केली. आपण कुणालाही ऑक्सिजन लावायची गरज नाही, हे महत्त्वाचं आहे. सलाईनची बाटली लावली, मग परत कुठं ते आरडाओरडा, मग त्या हॉस्पिटलचा वास, स्मेल, तसं नाही आहे. इथे संपूर्ण होमली क्लायमेट आहे आणि कोणत्याही प्रकारचे पेशंटना रिस्क नाही आहे. अच्छा अच्छा. खरं तर आपली जी विशिष्ट चिकित्सा पद्धती आहे, जिचा शोध आपण लावलेला आहे आणि इतर ज्या पारंपरिक शस्त्रक्रिया असतात त्यांच्याशी जर याची तुलना केली तर काही साईड इफेक्ट्स होतात का सर? शस्त्रक्रियेमध्ये कापलं जातं, कापल्यानंतर तुमचं स्टूलचा कंट्रोल जाण्याची सगळ्यात मोठी भीती असते. म्हणजे 99% लोकांना पाईल्सच्या किंवा फिश्युलाच्या शस्त्रक्रियेनंतर स्टूलवरती कंट्रोल राहत नाही. थोड्या अंतरावर जायच्या आधी ती स्टूल अशीच होऊन जाते आणि आपल्या प्रोसेसमध्ये आपण कापत नाही आहे कुठे, त्यामुळे कोणतेही कात्री ब्लेडची भीती नाही आणि डायबिटीसमध्ये पण जे जखम चिघळेत असे काही काळजी करायचं कारण नाही. कोणत्याही प्रकारचा झोपून राहावं लागत म्हणजे नाही, कोणत्याही प्रकारचा धोका नसतो असं आपण सांगितलेलं आहे, कारण कापतच नाही आपण. खूप खूप आभार, आपण या चर्चेत सहभागी झालात आणि इतकी सखोल सविस्तर माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांना दिलीत मूळव्याध आणि भगंदर विषयी. त्याबद्दल खूप मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद.
प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.